नमस्कार मित्रांनो, मसालेदार कॅफे बाय पायल या आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। माझी लहानपणाची एक आठवण आहे। उन्हाळा चालू झाला की आई वेगवेगळ्या गोष्टींचं वाळवण घालायला घ्यायची आणि ते सुद्धा गच्चीमध्ये। आम्ही ज्या फ्लोअरवर राहायचो तिथपासून गच्चीवर ते सगळं घेऊन जायचो, तिथे वाळवण घालायचो आणि दिवसभर तिथे राखण करत बसायचो। पण हल्लीच्या ब्लॉक सिस्टीममध्ये ही गोष्ट होऊ शकत नाही, कारण बऱ्याचदा गच्च्यांवर तर पत्रेच घातलेले असतात। त्यामुळे वाळवण घालायचं कुठे हा मोठा थोडासा प्रश्न असतो, शहरांमध्ये स्पेशली। तर माझ्याकडे सुद्धा हाच प्रॉब्लेम होता, पण तरी सुद्धा मी त्याचं सोल्युशन काढलेलं आहे आणि ते सोल्युशन मी काढलेलं आहे आणि ते मी कसं करते हे सगळं आज मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजचा व्हिडिओ। पुढे जाण्याच्या आधी तुम्ही आपला चॅनल मसालेदार कॅफे बाय पायलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्याबरोबर शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की लिहून सांगा की तुम्हाला आपले व्हिडिओज कसे वाटतात ते। आज आपण साबुदाण्याचे पापड करणार आहोत, किंवा आपण असं म्हणूया, म्हणजे आम्ही असं म्हणतो, याला चिकोडी म्हणतो, जे आपण उपवासात सुद्धा खाऊ शकतो किंवा एरवी सुद्धा खाऊ शकतो। तर त्याच्यासाठी मी इथे साबुदाणा भिजवलेला आहे, रात्री भिजवलेला आहे। आणि हा साबुदाणा भिजवताना आपल्याला थोडंसं पाणी जास्त झालं तरी चालेल, म्हणजे खिचडीला जसा एकदम फडफडीत साबुदाण्याची गरज असते तसा फडफडीत नसला तरी सुद्धा चालेल। तर आता जवळजवळ मी इथे 5 ते 6 वाट्या इतका साबुदाणा भिजवून घेतलेला आहे। आता एका कढईमध्ये हा साबुदाणा घ्यायचा आहे आणि आपण जेवढ्या वाट्या साबुदाणा भिजवलाय त्याच्या दुपटीनं आपण ह्याच्यात पाणी घालायचं आहे। अगदी व्यवस्थित मोजून घातलं तरी सुद्धा काही प्रॉब्लेम नाहीये, आणि जर आपल्याला कमी वाटलं तर आपण मध्ये मध्ये ते वाढवायचं सुद्धा आहे। आता पाणी घालून झालं की छान मोठा गॅस ठेवायचा आहे आणि थोडंसं मध्ये मध्ये ढवळत आपण हे उकळी येऊ द्यायची आहे। आणि ह्याला छान अशी उकळी आली ना की मग आपण गॅस बारीक केला तरी सुद्धा चालतो, काहीही प्रॉब्लेम नाही। आणि हे मोस्टली बारीक गॅसवरच करायचं, जरा वेळ लागला तरी चालेल, पण आपल्याला हा साबुदाणा व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे। काय आहे ना, काही गोष्टींमध्ये शॉर्टकट मारणं हे योग्य नसतं। बघताय ना कसं छान उकळी आलेली आहे, आणि हा साबुदाणा आता शिजलाय कसा हे कसं बघायचं, तर हा शिजला साबुदाणा की तो ट्रान्सपरंट होऊन जातो आणि आपल्याला समजतं की हा साबुदाणा शिजलेला आहे। तर असं मध्ये मध्ये ढवळत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। आता मी इथे जी कढई घेतलेली आहे ना ती नॉनस्टिक कढई आहे, त्यामुळे ह्याला जास्त खालती काहीही चिकटणं शक्य नाही। पण जर आपण नॉर्मल कढईमध्ये हे करत असू तर आपल्याला जरा जास्त वेळेला मधून मधून ढवळायला लागेल, आणि ते अगदी खालपासून ढवळायचं, म्हणजे मग खालती त्याला लागत नाही कढईला। आणि हे एकदम छान व्यवस्थित बारीक गॅसवर, जरा वेळ जास्त लागतो पण खूप छान पद्धतीने आपण हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। आणि साबुदाणा हळूहळू ट्रान्सपरंट होत जातो, तसंच पाणी जसं जसं कमी पडत होत जातं तसा तसा याला छान असा घट्टपणा येत जातो, आणि आपल्याला आपोआपच डोळ्यांना सुद्धा समजून जातं की आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे। तसंच जेव्हा हे शिजत असतं, साधारण शिजायला आल्यानंतर मध्ये आपण थोडंसं ह्याच्यामध्ये चवीनुसार जिरं घालणार आहोत। जसं आपल्याला हवं तितकं थोडंसं जिरं घालायचं आहे। जिरं जास्त घालायचं नाही, कारण जर थोडं सुद्धा जिरं ह्याच्यामध्ये जेव्हा हे वाळतात पापड किंवा या चिकोड्या जेव्हा वाळतात तेव्हा हे जिरं आपल्याला जास्त वाटतं, त्यामुळे घालतानाच पहिले थोडं घालायचं। तसंच चवीनुसार मीठ सुद्धा घालायचं। आता इथे मिठाचं प्रमाण पण मी सांगते की जेव्हा या चिकोड्या वाळतात ना त्याच्यानंतर ह्या जरा खारट लागायला लागतात आणि तळल्यावर पण त्या तशाच लागतात। त्या मीठ घालताना सुद्धा इथे जरा बेतानीच मीठ घालायचं आहे, कारण हे पापड वाळल्यानंतर ह्याच्यामध्ये मीठ किंवा जिरं सुद्धा थोडंसं जास्त वाटू शकतं।
आता तुम्ही बघताय ना, हे झालंय की नाही हे कसं बघायचं, तर एका ताटलीमध्ये हे घ्यायचं आणि बघायचं की हे पसरतंय का, खूप रनी असं आहे का, म्हणजे खूप पातळ असं आहे का, का जरा घट्टसर झालेलं आहे, अशी टेस्ट आहे याची की हे व्यवस्थित झालंय की नाही ते बघण्याची. आता तुम्ही बघताय ना, जिरं घातल्यामुळे जसं जसं हे होत येतंय तसा तसा त्याचा रंग बदलत जातोय. मध्ये मध्ये आपल्याला हवं तेव्हा आपण प्लेटमध्ये घेऊन ह्याचा घट्टपणा आपण चेक करू शकतो. आता इथे हे व्यवस्थित झालेलं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे झालं ना की गरम गरमच याचे पापड करायचे आहेत. पळी पापड म्हणू शकतो याला. आता मी तुम्हाला म्हटलं तसं माझ्याकडे काही गच्ची वगैरे नाही आहे जिथे खूप ऊन आहे आणि व्यवस्थित मोठ्या कागदावर आपण घालू शकतो, त्यामुळे मी थोड्या प्रमाणातच केलेलं आहे. मी इथे कागद वापरला आहे तो जो आपला बासमती तांदूळाचा, इंडिया गेटचा वगैरे तांदूळ येतो त्याच्या ज्या पिशव्या असतात त्याच्यावर मी इथे हे पापड घातलेले आहेत. हे पळी पापडच म्हणू शकतो आपण याला, कारण हे गरम असतानाच आपलं मिश्रण गरम असतानाच पळीनी हे छान असे गोल गोल पाडून घ्यायचे. आता हे इथे एकमेकांमध्ये गेलेले म्हणजे एकत्र झालेले वाटत आहेत, खूप मोठे पापड झालेले वाटत आहेत, पण काही हरकत नाही. तर आणि हे जरी एकमेकांमध्ये एकत्र झाले ना तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. तळताना आपण ते वेगवेगळे थोडेसे तळून वेगवेगळे करू शकतो. आणि माझ्याकडे इथे जास्त ऊन येत नाही, त्यामुळे मी घरामध्ये जिथे खिडकीच्या इथे ऊन येतं तिथेच मी हे पळी पापड घातलेले आहेत, साबुदाण्याचे पापड घातलेले आहेत आणि एका दिवसामध्ये हे खूप छानरित्या कमी उन्हात सुद्धा व्यवस्थित हे होतात, वाळले जातात. त्याचप्रमाणे एकदम पातळ असे हे घातल्यामुळे किंवा जेव्हा आपण घालतो तेव्हा ते पातळच होतात, म्हणजे पसरतात, त्यामुळे ते एकदम पातळ होतात आणि वाळल्यावर एकदम पटकन एका दिवसात वाळतात, आपल्याला जास्त वाळवायला लागत नाहीत. आणि अशा तऱ्हेने आपण हे घातलेले आहेत. आणि तुम्ही बघताय ना, साधारण 5 वाट्यामध्ये जवळजवळ एक ताट भरून माझे इथे साबुदाण्याचे पापड तयार झालेले आहेत. जिरं घातलंय त्याचा पण वेगळा रंग आला आणि ते दिसतंय सुद्धा खूप छान मध्ये मध्ये. आणि मस्त मीठ घातलंय त्यामुळे त्याची चवसुद्धा खूप छान येते. तर मी आता इथे तुम्हाला तळून दाखवणार आहे. हे एकदा ते छान गरम तेलामध्ये खूप दुप्पट फुलतात आणि एकदम छान फुलतात. जर आपण बाहेरचे असे पापड आणले ना तर ते तळायला फार प्रॉब्लेम येतो आणि ते तेवढे छान असे तळले जात नाही, मध्ये मध्ये कच्चे राहतात कधी कधी आणि आपल्याला जास्त तोडून मग ते छोटे छोटे तुकडे करून तळावे लागतात. पण इथे तसं करावं लागत नाही आणि हे छान तऱ्हेने तळले जातात, एकदम कुरकुरीत होतात. आमच्याकडे तर सगळ्यांचा आवडता तळणीचा पदार्थ आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि उंचं वगैरे तर आपण करूच शकतो, कारण त्याला जास्त उन्हाची वगैरे गरज नसते. किंवा उडदाचे पापडसुद्धा आपण घरी करू शकतो, कारण त्यालासुद्धा जास्त ऊन नसेल तरी चालतं. पण चिकोडी किंवा कुरडई आपण जेव्हा करतो त्याला खूप जास्त ऊन लागतं, पण ह्या साबुदाण्याच्या पापडना अजिबात जास्त ऊन लागत नाही. तसंच एकदम कमी मेहनतीमध्ये हे झटपट तयार होतात आणि चवीला खूप उत्कृष्ट लागतात. तर असे हे साबुदाण्याचे पापड आज आपण केलेले आहेत. आणि तुम्ही बघताय ना, मी इथे तुम्हाला थोडंसं क्रश करून दाखवते. हातात घेतल्यावर एकदम छान तुकडे तुकडे होत आहेत, इतके छान कुरकुरीत होतात हे पापड. तर अशा तऱ्हेने आपले साबुदाण्याचे पापड हे तयार झालेले आहेत. तुम्ही सुद्धा, अजून उन्हाळा चालू झालाय तर तुम्ही सुद्धा हे घरी नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते. तसंच मसालेदार कॅफे बाय पायल हा आपला चॅनल मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्याबरोबर शेअर करा, तुम्ही सबस्क्राईब करा, त्यांनाही सांगा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला आपले व्हिडिओज कसे वाटतात ते. चला तर मग भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोवर घरचं खा आणि स्वस्थ रहा.